राजापूर तालुक्यातील रायपाटण टक्केवाडी येथे बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात झाला। या अपघातात 75 वर्षीय वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। पार्वती तानू तरळ राहणार शिवणे बुद्रुक असं अपघातात ठार झालेल्या महिलेचं नाव आहे। दुचाकी आणि कारच्या धडकेत रस्त्यावर पडलेल्या महिलेच्या डोक्यावरून ट्रकचं चाक गेल्यानं जागीच त्या महिलेचा मृत्यू झालाय। मिळालेल्या माहितीनुसार पुण्याच्या पिंपळे सौदागर येथील रहिवासी तेजस शेलार हे आपल्या क्रेटा गाडीनं MH14 ML 9618 पुण्याहून कुणकेश्वर इथं देवदर्शनासाठी जात होते। त्यांच्या गाडीत लहान मुलं आणि इतर कुटुंबीय असे प्रवासी होते। रायपाटण टक्केवाडी इथं त्यांची गाडी आली असता पाचल गुरववाडी इथं दुचाकीस्वार कुणाल धावडे याने आपल्या दुचाकीनं कारला मागून धडक दिली। या अनपेक्षित धडकेमुळे दुचाकीच्या मागे बसलेल्या पार्वती तरळ या तोल जाऊन रस्त्यावर पडल्या। नेमकं त्याचवेळी रत्नागिरीहून पाचलच्या दिशेनं जाणारा एक मालवाहू ट्रक MH08 AQ 7266 तिथून जात होता। रस्त्यावर पडलेल्या पार्वती या दुर्दैवानं ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्या। चाकाखाली चिरडल्या गेल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झालाय। ट्रक चालक संतोष सिद्धार्थ सावंत हा रत्नागिरीहून मालवाहतूक करत होता। या अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कमलाकर पाटील, पोलीस कॉन्स्टेबल निलेश कात्रे आणि रामदास पाटील यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा पूर्ण केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। अपघाताच्या वेळी घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थांसह रायपाटण टक्केवाडीच्या पोलीस पाटील मृण्मयी रवींद्र पांचाल आणि गांगणवाडीचे पोलीस पाटील स्वप्नील गांगण देखील उपस्थित होते।